बोल बोल. हा आला का? हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. फॅन पाहताय ना, खूप जास्त खराब झाले होते आणि आज मला त्यांना पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं होतं. दोन्ही बेडरूम मधले टोटल असे 5 फॅन आहेत. ही माझी हेल्पर आहे, ती मला हेल्प करायला येते. ती फॅन साफ करून देत होती, तर ती मला सांगत होती की माझा व्हिडिओ नीट काढा. एवढी बडबड करते ना, मला काही समजत नाही. आज मला वेदांतच्या शाळेत जायचं होतं, माझ्या छोट्या मुलाच्या PTM होती त्याची, म्हणून माझी त्याचीच गडबड चाललेली. एका साईडला मसाला बनवायचा चालला होता आणि दुसरीकडे मी मग माझा कोथिंबीर वडी बनवत होती. अशी बनवून ठेवली तर ती 1 महिना आरामात चालते. मुलांना कधी पण हवं त्यावेळी मला ती बनवून देता येते, त्याच्यामुळे मी मग अशी वडी बनवून ठेवते आणि टेन्शन फ्री राहते. त्यांना ज्यावेळी वाटेल की टिफिनला काहीतरी वेगळं हवं आहे त्यावेळी ती पटकन मला बनवून देता येते. आणि आज मला शाळेतून तसंच डीमार्टलाही जायचं होतं. आहो घरी होते तर मला सॅटर्डे संडेच भेटतो फक्त, असं काही बाहेर जाऊन काही कामं करायची असतील तर, म्हणून मग माझी घाई गडबड चाललेली होती. त्या काचेच्या कंटेनरमध्ये जर आपण कोथिंबीर वडी किंवा असं जे तुम्ही पदार्थ लॉंग लास्टिंगपर्यंत पाहिजेत, महिनाभर 15 दिवस, अशा पद्धतीत तुम्ही स्टोर करू शकता. राहिली होती ती मी अशा झिपवाल्या बॅगमध्ये ठेवून दिली, म्हणजे ती की लगेच मला तळता येऊ शकते. हे पहा कसला वारा सुटलाय. तयार व्हायला बेडरूममध्ये आली तर इकडे एवढा जोराचा वारा चालला होता ना, एवढं छान वाटत होतं. बेडरूममध्ये बेडवरती बसून मस्त असा फॅन न लावता एवढा छान हवेचा आनंद घेता येतो ना या बेडरूम मधून, खूप छान वाटतं. नंतर मी तयार होऊन आऊन बरोबर गणेशच्या वेदांतच्या त्याला आम्ही गणेशही म्हणतो घरी, तर त्याच्या आम्ही स्कूलमध्ये निघालो होतो. आणि मला तिथला काही व्हिडिओ घेता आला नाही. तिथून तसंच आम्हाला डीमार्टला जायचं होतं. आम्ही तसंच झाल्यानंतर लगेच डीमार्टसाठी निघालो. आज नशिबाने काही सुद्धा ट्रॅफिक लागलं नाही आम्हाला रस्त्यामध्ये, नाहीतर इकडे खूप ट्रॅफिक असतं. आणि फायनली आम्ही दोघं डीमार्टला पोचतो. आणि मी जसं सांगितलं, आदिती आणि वेदांत दोघे मागून येणार होते, तर त्यांच्यासाठी रोड नवीन होता, त्यांना माहिती नव्हतं की रस्ता कसा आहे. तर ते आम्हाला बोललेले आम्ही गुगल लावून येतो, घरापासून हे डीमार्ट हार्डली 10 मिनिटावरती आहे. पण त्यांना याला अक्षरशः 1 तास लागला. एवढा वेळ मी वाट बघत बसलो, 1 तासभर आम्ही दोघं बाहेरच वाट बघत बसलो होतो. आणि बघता बघता एवढी गर्दी वाढायला लागलेली ना मॉलमध्ये, आम्हाला वाटलं की आम्ही 4 वाजता जाऊन आरामात शॉपिंग करू शकतो. पण आम्हाला एवढ्या गर्दीमुळे काही जास्त शॉपिंग करता आली नाही. पण ना डीमार्टमध्ये खूप मजेशीर घटना पण घडली, मी तुम्हाला पुढे सांगते काय ते. आणि डीमार्टमध्ये आता सध्या एवढे छान छान कंटेनर आलेत ना, खूपच छान आहेत. हा एक कंटेनर होता, अजून बरेच असे कंटेनर आहे. मी बरेचसे मला म्हणजे आता हे किचन, तुम्हाला जसं माहितीच आहे की आपण किचन जे असतं ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आणि माझं किचन होतं जे घरी मी बनवलेलं ते खूप वेगळं होतं, आणि इथलं किचन आहे ते खूप वेगळं आहे. त्याच्यामुळे मला किचनसाठी वेगवेगळे कंटेनर हवे होते. गर्दीमध्ये मला जास्त काही बघता नाही आलं, पण जेवढं काही बघितलं ना ते खूप नवीन काय काय गोष्टी आलेल्या डीमार्टमध्ये. तुम्हाला एकदा खरंच तुम्ही घरी ना ऑर्डर करताना एकदा स्वतःहून जाऊन व्हिजिट करा. जर तुम्हालाही स्वतः असं घरासाठी काही खरेदी करायचं असेल, वेगळे वेगळे कंटेनर्स बघायचे असतील, तर तुम्ही स्वतःहून जाऊन नक्कीच तिथे एकदा व्हिजिट करून बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला
काय हवंय काय नाही. इकडे वेदांची एवढी मस्ती चालू होती ना, आम्ही तिथे एक नाही कंटेनर बसणार. पाहिला, म्हणजे तो एवढा मोठा कंटेनर होता की त्यामध्ये एक अख्खा माणूस बसेल. मला ती वाटली. त्याच्यानंतर मी नेक्स्ट काउंटरला गेली. मला हा हो. घरासाठी पडदे पाहिजे होते, बरोबर खास तर बरोबर मुलांना बरोबर त्यांच्या रूमसाठी काहीतरी वेगळे असे रजाई. कर्टन्स हवे होते. आणि मला सोफा कवर, कार्पेट इंग्लिश मध्ये. कुशन कवर वगैरे घ्यायचं होतं. मुलांना कुशन कवर घ्यायचं होतं. जबरदस्त. तर हे म्हणजे एवढ्या दिवसानंतर ते भरपूर बघ व्हरायटीज ते अशा बघ गणेश. पाहिल्या आणि प्राइस पण मला ह्यावेळी खूप रिझनेबल वाटल्या. मे बी जून स्टार्टिंग मान्सून सेल होता तिथे, त्याच्यामुळे पण खूप छान असं तिथे मला रिझनेबल रेटमध्ये वस्तू मिळत होत्या. आणि तिथे एक गंमत अशी घडली की मी ज्यावेळी ते बघत होती घरासाठी कार्पेट वगैरे, त्यावेळी तिथे एक कपल आलं. म्हणजे तो जो नवरा बायको होते, तो नवरा त्याच्या बायकोचा हात धरून अक्षरशः तिला खेचत घेऊन येत होता त्या सेक्शनमध्ये. आणि तिला सांगत होता, हे बघ हे बघ, इथे तुला हवंय ते सगळं मिळेल, तुझ्या आवडीचं जे काय हवंय ते घे. मी अक्षरशः एवढी म्हणजे चक्क झाली की बाबा, माझा लग्नाला 19 वर्ष झालं पण माझा नवरा एवढा प्रेमाने असं कधी घेऊन नाही आला हात खेचून. आणि त्याला बघून म्हणजे असं मला हसूही येत होतं आणि कौतुकही वाटत होता. मग माझ्या नवऱ्याला दाखवलं, म्हटलं बघा हे असं असतं. मग काय ते, हा तू पण घे ना, मग तुला हवं ते घे पण पैसे तूच दे. पण एकंदरीत ह्यावेळी खरंच मला डीमार्टला गेल्यासारखं वाटलं. पण मला कर्टन्स मिळाले नाहीत. मला जे कर्टन्स आवडले होते ते ऑलरेडी दुसऱ्याने घेतले. चेक केले पण सेम कर्टन नव्हते. तो एक लास्ट पीस होता. इकडे आता मी काउंटरवरती बिलिंग करायलाच आलेली आणि आदिती आणि वेदांची मस्त मस्ती चालली होती बॉल सोबत. आता चला घरी जाते आणि काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवते. हा जो कंटेनर आहे ना, हा मला बघता क्षणी आवडला होता. ऍक्च्युली आता इथे छोटा दिसतो पण खूप मोठा कंटेनर आहे तो. त्याच्यामध्ये आरामात 20 किलो 25 किलो 20 किलो पर्यंत कांदे सहज बसू शकतात. आणि मला कसं होतं, गावावरून माझी मम्मी कांदे वगैरे सगळं पाठवते, तर मला ते ठेवायला जागा नव्हती, म्हणून मग मी असा एक कंटेनर घेतला. आणि हे दुसरे 2 कंटेनर होते 199चे, म्हणजे 199ला इच असं होतं ते. तर मुलांचा जो खाऊ असतो, आपण काही बनवतो, काही पॅकेट्स शिल्लक राहतात आपले, तर ते ओपन न ठेवता त्याच्यामध्ये राहावे अशासाठी मी 2 कंटेनर घेतलेले. आणि आता घर सजवायचं म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्याच होत्या. एक छानस वास मला हा 59 रुपीजला मिळाला. पर्पल कलरचा आहे, एकदम पिंटरेस्ट वाली, म्हणजे एवढी ॲस्थेटिक वाइब्स देत होता ना, तो खूप आवडला होता. मग मी तो एक घेतला. आणि अजून एक होता, हा वास होता अजून एक. हाय पण एवढा सुंदर, म्हणजे दोन्ही वास असे होते ना की एकदम पिंटरेस्ट वाले आपल्याला वाइब्स देतील. हा 99चा होता. आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट प्रोडक्ट घेतलं होतं मी, असे 2 छोटे डबे. आपण लसूण वगैरे सोलून ठेवतो, अद्रक लसूणची पेस्ट बनवायला. मग एक 32 रुपीजचा होता हा, सॉरी. एवढे छान आणि क्यूट वाटत होते ना, आणि एअरटाईट होते ते. त्याच्या आतमध्ये एक छोटासा रब्बर दिलेला होता, तर ते खूप मला युजफुल वाटले. मग हे 2 मी घेतले. म्हणजे म्हटलं याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट करून लसूण सोलून ठेवू शकतो. आणि नेक्स्ट प्रोडक्ट होतं ते म्हणजे असं, हा हे तर आपल्याला सगळ्यांना मेन लागतंच आहे, त्याच्याशिवाय होत नाही. आणि हे 2 असे घेतलेले मी स्टँड. मुलांचं वॉर्डरोब घेतलंय, तर त्याच्यामध्ये म्हटलं त्यांना कशासाठी यूज होतं. हे 99 ईच होतं. तर हे 2 कलर्स मी त्याच्यामध्ये घेतले. आपण याच्यामध्ये काही ठेवू शकतो, ड्रॉवर ऑर्गनाईजसाठी वापरू शकतो, किंवा किचन ऑर्गनायझरमध्ये पण याचा यूज करू शकतो. आणि हे पहा, मी अशा पद्धतीत त्याच्यात कांदे बटाटे ठेवले. आणि नेक्स्ट प्रोडक्ट होतं
हे जार सुद्धा ना एवढे छान होते कंटेनर. 79ला इच होता हा. याचा ब्ल्यू कलर आणि त्याच्यावरची जी डिझाईन आहे ना इतकी सुंदर वाटत होती. तर हे सुद्धा मी 2 घेतले. जिरं मोहरी ठेवायला किचनच्या साईडला आपल्याला खूप छान दिसतं असं. आणि सांगितलं जसं मी पहिल्यांदाच तुम्हाला की ह्यावेळी खूप मला असे युनिक प्रोडक्ट दिसले याच्यामध्ये. कारण मी याच्या अगोदर एकदा दोनदा केली तर हे प्रोडक्ट्स मला दिसलेच नव्हते तिथे. तर मी हे सुद्धा जार 2 घेतले असे छानपैकी. त्याच्यानंतर अजून एक हा छोटासा आपला ग्लास घेतला होता. हा ॲक्च्युली घेण्याचं कारण होतं म्हणजे मला आहे ना चहा खूप प्यायला लागतो. मी गोड चहा नाही पीत जास्त, पण चहा पिते. तर मुलांनी म्हणून घेतला की मम्मी तू ह्याच्या मेजरमेंटने चहा पी म्हणजे तुझा आहे ना कंट्रोल राहील चहावरती. म्हणून मग मी तो चहा त्याच्यासाठी घेतला होता. ग्लास त्याच्यासाठी त्यांनी घेतला होता. आणि हे एक होतं, मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये हे पाहिलं होतं आणि मी लगेच सापडलं हे डीमार्टमध्ये मला. हे आपण कुठे यूज करू शकतो, किचनमध्ये यूज करू शकतो किंवा वॉर्डरोबमध्ये यूज करू शकतो. किचनमध्ये आपलं जसं कटलरी ठेवायची आहे, सुरी वगैरे त्याच्यासाठी होतं. आणि हा एक एवढा छान ट्रे होता ना, 99ला होता फक्त. आणि हा वायरचा आहे, बांबूचा नाही आहे, तर वायरचा आहे. इझी वॉश करू शकतो आणि खराब नाही होत. असाच एक मोठाही ट्रे आहे माझ्याकडे गोल्डमध्ये. त्याला तर बरेच वर्ष झाली, 7-8, पण काही खराब नाही झाला. आणि हा तर एकदम युनिक प्रोडक्ट आहे. हा ज्यावेळी मी बघितला त्यावेळी तिथे एवढी गर्दी झालेली ना आम्हाला बघून. तिथे म्हणजे जेवढे मॅक्झिमम बघायला आलेले तेवढ्या सगळ्यांनी हा प्रोडक्ट उचलला. हा मेकअप बॉक्स बोलू शकतो किंवा जे आर्टिस्ट लोक आहेत ड्रॉइंग वगैरे काढणाऱ्यासाठी त्यांच्यासाठी पण हा बॉक्स खूप युजफुल आहे. हा मी अदितीसाठी घेतला. ती तिचं मेकअपचं सामानही ठेवू शकते किंवा मग ती एक ड्रॉइंग पण खूप तिला काढायला आवडतात, तर ती तिचं ड्रॉइंगचं सामानही काढू शकते. दोन्ही पद्धतीत तिला यूज होईल म्हणून हा घेतला होता. म्हणजे तिला खूप आवडला हा बघताच आणि मग तो एक घेऊन टाकला मी. हा होता 549चा. हा मला भेटला. डीमार्टमधून येताना मी पिझ्झा बेस घेऊन आलेली. तर घरी माझ्याकडे ऑलरेडी मी सगळेच आजकाल व्हेजिटेबल्स वगैरे चॉप करून ठेवतात. तर मग सगळं माझ्याकडे ऑलरेडी चॉप केलेलं होतं. तर इझी वे म्हणून मग मी ठरवलं की आज घरी जाऊन पिझ्झा बनवायचा. मग पिझ्झा बेस घेऊन आलेली. तर मग माझी पूर्ण मस्त अशी पिझ्झाची तयारी चालू झालेली पूर्ण. आता आज तर मी रेसिपी पण माझी साधी एवढी तुमच्या लोकांसारखी स्पेशल नाही आहे. चीज सॉस आहे, हे तुम्ही वापरून बघा. इतकं टेस्टी लागतं ना हे पिझ्झावरती. म्हणजे खूप असं टेस्ट त्याने इन्हान्स होते त्याची. तर मी हे ॲड करून ह्याच्यामध्ये अजून बाकी पिझ्झा सॉस, आपला मेयो हे सगळं एकत्र ॲड करते. आणि त्याच्यानंतर ऑरिगॅनो वगैरे पूर्ण हे सगळं त्याच्यामध्येच ॲड करते, चिली फ्लेक्स वगैरे. आणि असं एक बनवून घेते बॅटर आणि ते पिझ्झाला लावून, पिझ्झा बेसला लावून मग त्याच्यावरती व्हेजिटेबल्स वगैरे टाकून छानपैकी पिझ्झा बनवते. कसं आहे, टेम्पटिंग दिसतं ना एकदम.
आणि हा आहे डे सेकंड. ऍक्च्युली मी काल तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी दाखवल्या, पण आज तुमच्या बरोबर मला शेअर करायचं आहे. मी कार्पेट आणि सोफा कव्हर घेतले होते. हा जो सोफा कव्हर आहे हा रिव्हर्सेबल आहे. तर मी तुम्हाला आता लुक दाखवते की कसा येतोय. आणि हे कार्पेट आहे सेम त्यालाच मॅचिंग. ऍक्च्युली मला एवढं आवडलेलं, मला एकदम हे पाहिल्यानंतर अलादीनच आठवलेलं. त्याच्यामुळे मग मी हे घेतलं. हे ऍक्च्युली दोन्ही मॅचिंग झाले. आणि हे कार्पेट आपण मिशोवरून वगैरे घेतो तशा टाईप मध्ये नाहीये. हे खूप जड होतं, मला एकटीला उचलणं मुश्किल होतं, असं एकदम हेवी होतं ते. त्याच्यामुळे मला हे खूप आवडलं आणि याची प्राइस 1100 1150 समथिंग होती. तुम्ही एकदा गेलात ना की तुम्हाला समजेल की ते कशा पद्धतीमध्ये आहे करून. वरचा जो सोफा कव्हर आहे तो रिव्हर्सेबल होता, त्याच्यामुळे दोन्ही कडून आपण जरी चेंज केला तरी ह्या कार्पेटला मॅच होत होता. गणपतीमध्ये, दिवाळीमध्ये आपण कुठल्याही प्रोग्रामला, घरामध्ये कोणतंही ट्रेडिशन असेल तर आपण ह्याला वापरू शकतो. आणि एवढा छान ट्रेडिशनल लुक येत होता ना. मला व्यवस्थित शूट करता नाही आलं, पण मी जमेल तसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. प्लीज तुम्हाला जर आवडला ना तर लाईक शेअर करा. छान वाटतं ना असं घर थोडंफार, जास्त नाही पण मिनिमल असं सजवलं आणि आपण निवांत बसून तिथे चहा कॉफीचा आनंद घेतोय. किती छान वाटतं. आणि हे घर अजून पूर्णपणे माझं सजवून नाही झालं, हे फक्त नॉर्मल होतं. अजून मला अजून फोटोज लावायचे आहेत, कर्टन्स चेंज करायचे आहेत, अजून खूप सारे बदल करायचे आहेत. आणि ते तुम्हाला बघायचे असतील तर माझे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा, माझे व्लॉग्स बघा. हे एवढंच नसणार आहे तर माझ्या ब्लॉग्स मध्ये अजून मी बरंच काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमची साथ नक्की राहू द्या. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला ह्या प्रवासामध्ये तुमची साथ द्या. आत्तासाठी बाय.